रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील, ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं एवढं काय फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये नाहीये. म्हणून नक्कीच त्याला कायद्याच्या समोर त्याला कारवाई जरा समोर जावं लागेल. सर कुणाल कामराने कहा कि मैं माफी नहीं मांगूंगा. संजय राऊत सुद्धा बोलतायत की माझा आणि कुणालचा भेट झालेली आहे, आमचा डीएनए एकच आहे, डीएनए एकच आहे असं संजय राऊत जिस 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 लेवल पे सर हिंदी में जिस लेवल पे कुणाल कामरा ने माननीय उच्च न्यायालय हो, माननीय देश के पंतप्रधान हो, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री हो, कुछ हिंदू देवता के ऊपर भी उन्होंने जिस तरीके से टीका टिप्पणी या फिर अपमानास्पद जो भी उन्होंने वक्तव्य किए है, मेरे ख्याल से कायदा ये उन्होंने जो भी उनकी जो स्टेटमेंट्स थी बिल्कुल वो फ्रीडम ऑफ स्पीच के अगेंस्ट थी. तो मेरे ख्याल से इसलिए उनको जो अपना महाराष्ट्र का कायदा है उससे उनको जाना पड़ेगा. संजय राऊतांचे फोटो एकत्र झळकले. संजय राऊत म्हणतात माझा आणि त्याचा डीएनए एकच आहे, तो काही चुकीचं नाही बोलणार. संजय राऊतांचा आणि कुणाल कामरांचा डीएनए 100% एक होऊ शकतो. तरी शक्यता काय नाकारता येत नाही. किंवा ते जर का स्वतःच बोलत असतील तर ते सत्य देखील आहे, तो देखील वेळ आणि हे देखील वेळ आहेत.